पहिले 20 मिनिटाची वेळ देण्यात येईल. गोलंदाज अजय. जे कापरोबा चषकचा हा पहिला चेंडू 11 वाजता ठीक टाकण्याच्या तयारीमध्ये अजय. राईट अमोर द विकेट. व्हीआयपी डायज अँड या टोकाकडनं सुरुवात करताना अजय पाटील समोर रोहित पाटील. दोन्ही एकाच विभागातले आणि जवळचे गाव आहेत भरोडे आणि अलिमगड. आणि या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होताना याच पात्र हा चेंडू चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क योग्य होत नाहीये. चांगली सुरुवात अजय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सज्ज होताना अजय पाटील. व्हीआयपी डायज अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी तो क्षेत्ररक्षण कायम कुठले परिवर्तन नाहीये. अचूक टप्प्यावरची बॉलिंग करण्यासाठी माहीर असलेला हा भरोडी टीमचा एक प्रमुख खेळाडू अजय पाटील. राईट अमोर द विकेट. व्यासपता आडव्या बॅटने फटकावून सेटकडे प्रेम चेंडूवर येतोय अतिशय वेगात. त्यापूर्वी मात्र एक छोटी धाव इथं मात्र कंप्लीट करताना खातं उघडतोय रोहित पाटील आपलं. आणि खातं उघडल्या गेलं टीमचं आणि खातं उघडतोय जे कापरोबा चषक 2025चं एका धावेनी हिमांशू पाटील आणि अजय मध्ये. तुम्हाला जर पाहिलं आपण दोन्ही महान खेळाडू आहेत. भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये उच्च कोटीचे खेळाडू कशाला म्हणतात अजय आणि हिमांशू. डावखुरा बॅटर हिमांशू पाटील कमी वेळेमध्ये खूप मोठी छाप टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक स्टार ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट. दुसरीकडे नो डाऊट तुम्हाला सरांनी वर्णन केलं की हिटमॅन का म्हणतात बोर्डी गावचा हा तो अजय. चांगला चेंडू ड्राईव्ह केला बॅटनी पाहतोय आपण ऑन साईड कडे. एक सिंगल दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो येतोय पण चांगला तालमेल. 2 धावा सहज कंप्लीट करतोय हिमांशू पाटील. आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या बिनबाद 3. जेव्हा ग्रामीण क्रिकेटची संघटना स्थापन झाली होती पहिले अध्यक्ष महोदय पाहतोय आपण व्यासपीठावर आहेत. बोर्डी गावचं एक चांगलं नेतृत्व विष्णुदादा. त्याचाच संघ पाहतोय आपण बरोडी. याच पाहता केडी के कडक अफलातून उच्च कोटीचा हा गगनचुंबी षटकार. चेंडूला भीर कावलंय 6 धावा आणि या षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9. चांगली बॅटिंग करताना हिमांशू पाटील. अजय सज्ज होतोय मारा करण्यासाठी. अजून एक धमाका. बॅक टू द बॅक दुसरा षटकार.
अविनाश पाटील यांना विनंती असेल की आपण आपला शुभ हस्ते विद्यमान सरपंच ताराबाई मुकादम मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. त्यांची खास उपस्थिती आज आपल्याला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभलेले आहेत. वेलेगावच्या प्रथम नागरिक आहेत, विद्यमान सरपंच आहेत ताराबाई मुकादम मॅडम आणि त्यांचा हा सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. तर व्यापीडायच कॅमेरामॅन आपण कव्हर करायचं आहे. आपण पाहू शकता प्रथम नागरिक विद्यमान सरपंच वेले ताराबाई मुकादम मॅडम यांना सन्मानित केले जाते. शॉल पुष्पगुच्छ अनेक आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आणि त्यांचा हा सन्मान इथे संपन्न केला गेलेला आहे. त्यानंतर भरोडेगावचे माजी सरपंच आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष विष्णुदादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि विष्णुदादा यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विष्णुदादा पाटील आपण पाहतोय जे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं. अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विष्णुदादा पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून देखील मेगा इव्हेंट आपण नेहमीच पाहत असतोय. स्वर्गीय दिनकर शेट ट्रॉफी आणि त्या नक्कीच स्पर्धेचे शिल्पकार विष्णू शेट पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये द्वारकानाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, वेलेगावचे माजी सरपंच आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. अक्षय पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बहुमूल्य वेळ त्यांनी देखील या स्पर्धेसाठी दिलेला आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथून संपन्न करणार आहोत. आपण पाहू शकता अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. माजी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. वेलगावचे मच्छिंद्र पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. तर बोलू आपण सामन्याकडे. O2 सुनील पवार सर. वन फॉर वनचा इशारा करताना पाहतोय आपण बेटर वेदर्स सज्जतोय खेळण्यासाठी. याच पाहता पुलचा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र इनफिल्डच्या वरतून हो चांगला प्रयत्न होता. पाहतोय आपण फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. वेदर्स आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र 1-20. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता गोलंदाज अश्विन यांनी. त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये अजय पाटील यांचा खरपूस समाचार घेतला होता. हिमांशू पाटील 4 चेंडूमध्ये 2 षटकार, त्याच्या बॅटमधून 1 चौकार. व्यक्तिगत जर पाहिला पण 18 या धावसंख्येवर स्ट्राईकला असेल हिमांशू पाटील. अश्विन मारा करतोय. याच पात्र हा पुलचा फटका. खाली क्षेत्र आहे, खूप मेहनत करावी लागेल. अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा झेल टिपल्या गेलं आणि धक्का बसलाय अलिमगड टीमला हिमांशू पाटीलच्या स्वरूपात.
वेले टीमचा संगणक आपण इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. आदरणीय नारायण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. दादा आपण या. अतिशय चांगला चेंडू, काय चांगला षटक अश्विन हाताळतोय. जर पाहिलं आपण व्यासपीठावर आमचे निश्चित लेजंड क्रिकेटर्स आणि बोर्डी गावचं एक खूप मोठं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व विष्णुदादा पाटील यांची चिरंजीवी आहेत अश्विन. काय भेदक अप्रतिम अफलातून मारा करताना पाहतोय आपण. आर्यन पाटील स्ट्राईकला आहे. क्षेत्ररक्षणची विवरता पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्या प्रकारे मारा करेल अश्विन. याच पात्र हवेत आहे. पॉईंट कडे चांगला प्रयत्न केला गेला पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पूर्ण आणि जोपर्यंत चेंडू येतोय थ्रो येतोय त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. षटकाची समाप्ती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर जरीमरी स्पोर्ट आलिमगड बी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 2 बाद धावफलकावर धाव आहे त्या 22. अतिशय चांगलं षटक, कम खर्चीला और फुल चर्चीला. 2 विकेट 3 धावा खर्च करतोय. पाच षटकाचे पहिल्या फेरीतले सर्व सामने असेल, त्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने 4 षटकाचे असतील. टायमिंग सेट केलेले आहे. पहिल्या 2 षटकासाठी 10 मिनिटं घेतलेले आहेत. चांगले टायमिंगनी षटक हाताळताना पाहतोय आपण. 4 खेळाडू कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये राहील. विकेट किपर आणि बॉलर एकूण 6 खेळाडू आतमध्ये राहील. पहिला परिवर्तन बॉलिंग अटॅक मध्ये पाहतोय आपण. विनोद पाटील अजून एक चांगला बरोडी टीमचा हा एक ऑलराऊंडर. गोलंदाज विनोद व्हीआयपी डॅच एंड या टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी. हवेचा वेग खूप जास्त आहे आणि म्हणतात टेनिस क्रिकेटमध्ये जिथे हवा तिथेच फटका मारा, आणि हे फक्त धुमाल सरच सांगू शकतो. जिथे वारा तिथेच फटका मारा. गोलंदाज विनोद राईट मारतो. विकेट सज्ज होताना सफल क्रॉस होऊन हुक खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. ज्या प्रकारे बॉडीने एक ओळखून पंचाचा निर्णय अंतिम राहील. आयोजक कमिटीचे मेंबर आम्हाला सूचना करतायत, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विनोद पाटील सुरुवात खराब करते. अतिरिक्त चेंडूनी पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 23. यावेळेस पात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. उचित फायदा उचलता आला नाही या चेंडूवर. बॅटर आर्यन पाटील आपलं वेदर्श पाटील व्यक्तिगत एका धावेने नॉनस्ट्राईकला पोहोचतोय 2 वर आणि टीमची धावसंख्या 24. चांगला षटक अजून एक पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये अजय मागला ठरला होता, त्यानंतर मात्र काय कमबॅक करून दिलं टीमला अश्विन पाटील या बॉलरने.
चांगला चेंडू परत एकदा पाहतोय. संधी निर्माण झाली धावचीची, पण अचूक निशाणा लागत नाहीये. आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धाव. धावसंख्या पुढे सरकते ती 25. तीस षटक प्रगतीपथावर. शेवटच्या जर आपण 8 चेंडूचा विचार केला तर खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण गडी बाद करून दबाव टाकण्यामध्ये अश्विन पाटील यांना यश आलं. त्याचा परिणाम पाहतोय की यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. आउटफील्ड दमदार आहे. बॅकवर्ड स्कोर लेकर अतिशय वेगात चेंडू जाईल. सीमा पार आला हा खणखणीत चौकार. दोन्ही पण त्याला एकदा विनंती आहे की जोपर्यंत आम्ही अलाउन्स करत नाही तोपर्यंत रिव्ह्यू नसणार आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चांगला लेंथवरचा चेंडू परत बीट झालाय. अतिशय चांगला षटक परत एकदा पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण 29, 29. हो, चांगला चेंडू परत एकदा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, पण अचूक टप्प्यावरची बॉलिंग. आणि आता मात्र पंचासाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे. तुम्ही फक्त बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. कॅमेरा ऑन. अतिशय चांगला चेंडू होता. पाचीचा प्रश्न विचारला पण ती अपील फेटाळून लावताना पाहतोय पण बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला होता आणि त्याचा परिणाम पाहतोय की एक सिंगल षटकाची समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर कमालीची वापसी करताना इथे मात्र भरुडी टीमचे गोलंदाज. निश्चित वेळेचा ॲव्हरेज जर पाहिलं तर अतिशय चांगला आहे. प्रति षटकामागे 5 मिनिटाची वेळ आणि 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. धावसंख्या 30. प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी आणि हीच सरासरी जर राहिली तर 50 आकडा सहज अलिमगड संघ पार करेल. यानंतर गोवे विपक्ष गावदी स्पोर्ट वेले. चला दोन्ही टीमचे संगणक आपण या 2 षटकाच्या समाप्तीला टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. जय हनुमान गोवे विपक्ष गावदी स्पोर्ट वेले संघ. या 2 धावणे टीमची धावसंख्या पाहतोय आपण 32. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही टुर्नामेंट पाहतोय आपण. जे पण काही असोसिएशनचे नियम असेल ते प्रत्येक टीमला फॉलो करावं लागेल. यास पात्र हा पुलचा फटका हवाई फटका पाहतोय आपण. चांगला प्रयत्न केल्या गेलं तिथे मात्र झेल मध्ये कन्वर्ट करू शकले नाही आणि चेंडू एका टप्प्याने सीमा पार. हा आलाय चौकार.
हे सर्व टीमनी वेळेवर हजर राहायचं आहे. पहिला सामना सुरू आहे. अलिमगड भरोडी, त्यानंतर वेले विपक्ष गोवे, त्यानंतर वलपाडा विपक्ष पिंपळगर, त्यानंतर डोंगे विपक्ष पिंपलास. सर्वच टीमनी हजर राहायचं आहे. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहतोय आपण. टप्पापडल्यानंतर थोडासा उसळ घेणारा चेंडू होता विकेट किपरच्या हातामध्ये. काय सुपर बॉलिंग, तो पण एक नशिबाचा चौका गेला खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर. पण अश्विन पाटील यांचा कोट्यातला हा दुसरा षटक आहे. अप्रतिम बॉलिंग. परत एकदा अतिशय चांगला चेंडू, क्या बात आहे. सुरेख मारा अश्विन पाटीलच्या माध्यमातून. निश्चित दोन्ही गावदर म्हटलं शेजारी आहे आणि अलिमगड भरोडी टीमचे दिग्गज लेजंड क्रिकेटर. एकीकडे पाहतोय प्रल्हाद पाटील यांचे चिरंजीव, तर दुसरीकडे पाहतोय आपण की व्यासपीठावर आमचे आदरणीय विष्णुदादा पाटील हे सुद्धा आहेत, त्यांचे चिरंजीव. क्या बात आहे. इथं मात्र 1 for 1चा इशारा इथं मात्र पंचच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. ओ वाईड आकर चेंडू, पण खूपच जास्त बाहेर वळतोय चेंडू. पण त्याची दोन्ही आज समांतर धावा मिळतात, त्या अवांतर धावसंख्येत भर पाहायला मिळते. धावसंख्या 37. सज्ज होताना गोलंदाज अश्विन. याच पात्र हा फटका चांगला आहे. प्रेम यांचं खराब क्षेत्ररक्षण, दिशा क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आलाय हा चौकार. बॅटरला सोडणं संधी आहे. जर आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार मारतात तर व्हीआयपी डायव्हर आमचे मान्यवर आदरणीय मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. आता मात्र महागडं षटक, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं या षटकामध्ये. परत एकदा चांगला चेंडू होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि बॅक टू द बॉलर स्वतः फील करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी, धोका निर्माण झाला. इथं मात्र पाहतोय आपण एकाच ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे ऍक्सिडेंट होणारच आहे आणि परतीचा प्रवास करावा लागेल. शेवटी मात्र धावचीच्या स्वरूपात एक विकेट या षटकामध्ये. नवीन बॅटर खेळपट्टीवर चेतन. अतिशय चांगलं षटक होतं, पण जर पाहिलं आपण त्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम पाहतोय की अश्विन पाटील यांचा महागडं षटक. धावसंख्या धावपलकावर 42. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय शैलेश. चार षटकासाठी 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. शैलेश पाटील अंतिम षटक टाकण्यासाठी. राईट अमर विकेट. सज्ज होताना बॉलर्स. यावेळेस पात्र हा फटका लॉंगॉनकडे पाहतोय.
आणि इथं मात्र धावची संधी, परतीचा प्रवास करावा लागेल. मारा करेल इथं मात्र गोलंदाज शैलेश, राईट अमोर द विकेट. याच पात्र हा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय, चांगलं छेल इथं मात्र कंप्लीट केल्या गेलं असून एका विकेटचं पतन. तर मनीष पाटील येतोय खेळपट्टीवर. स्ट्राईकला असेल मनीष पाटील. धावसंख्या थांबलेली आहे ती पाहतोय आपण 43. जय हनुमान गोवे टीमचा संगणक आपण टॉस साठी सज्ज राहायचे टॉस बॉक्स मध्ये. सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय अप्रतिम. निश्चित धुमालचं जर पाहिलं आपण हरणारे षटक आहे शैलेश पाटील यांचं, पण काय कडक बॉलिंगचं प्रदर्शन करतोय. पहिल्या षटकामध्ये धावाचा अक्षरशः पाऊस पडला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना अश्विन पाटील सारखा एक चांगला गोलंदाज. याच मात्र स्लॉग स्वीपचा फटका, हाय क्वालिटीचा मिड विकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलाय हा षटकार. पाटीलच्या बॅटमधून हा एक षटकार आलाय आणि या षटकारी मात्र धावसंख्या पाहतोय आपण 49. येणारे अजून 2 चेंडूचा खेळ बाकी, एखादा मोठा फटका जर मारला तर निश्चित 55 आकडा पार करेल इथे मात्र आलिमगड संघ. परत एकदा फटका हवेत आहे लॉंगॉन क्षेत्राकडे, एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अर्धशतक संघाचा धावफलकावर 53 धावा. पहिल्या 3 चेंडूवर चांगली बॉलिंग, त्यानंतर मात्र खरपूस समाचार. मनीष पाटील हा घेतोय बॉलरचा फुल टॉस, निश्चित इथं मात्र निराश असेल बॅटर. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती 5. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण जे आव्हान उभं केलंय धावफलकावर धावा आहे त्यात 53-54 धावाचं टार्गेट इथे मात्र उभं केलंय बरुडी टीम समोर आलिमगड संघाने. चला जय हनुमान गोवे. तर या स्पर्धेचा
शुल्क जोपर्यंत कुठला संघ देणार नाही त्या संघाला पुढील 3 टुर्नामेंट खेळता येणार नाहीत. कारण जीसीएचा हा नेम आहे जर्मन गोवे, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना जरीमरी अलिमगड बी संघाने आपल्या धावपलकावर धावा जोडल्या. त्या एकूण निर्धारित 5 षटकामध्ये या 53 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि या जे लक्ष ठेवलेलं आहे ते 54 धावांचं. राजनजी थले यांचं देखील इथे आगमन नव्हतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वावेकर इथे नक्कीच खरं तर त्या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 दिवशी मीच समालोचक होतो. वावेकर इथे नक्कीच आणि त्या चषकावर आरसीसी रायासारख्या संघाला पराभूत करून गावदेव वेले संघाने त्या चषकावर नाव कोरलं होतं आणि या षटकाराने नक्कीच तो सामना फिनिश केला होता. राजन थले याने नक्कीच त्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्यांचं सध्या व्हीआयपी जर आगमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. कृपया पिचवर कोणी खेळायचं नाही, पिचवर आपण सराव करायचा नाही, विनंती असेल. प्रथम फलंदाजी करताना आज उद्घाटन सामन्यामध्ये या जरीमरी आलिमगड बी संघाने आपल्या स्कोरवर धावा जोडल्या. त्या निर्धारित 5 षटकांमध्ये या 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष इथे मध्ये श्री गणेश भरोडी संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
कमिंग सून मित्रांनो आणखीन एक मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश भरोडे आयोजित स्वर्गीय दिनकर शेट ट्रॉफी ज्या स्पर्धेची सुरुवात 10 फेब्रुवारीपासून होणार आहे आणि त्या स्पर्धेचं खास आकर्षण पहिलं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये, त्यानंतर 75,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 पाहायला विसरू नका. श्री गणेश भरोडे आयोजित स्वर्गीय दिनकर शेट ट्रॉफी 2025 हे दिमागदार आयोजन. अनेक आकर्षक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्या संघाला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधायचा आहे श्री गणेश भरोडे संघाशी. पहिले षटक अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील घेऊन आलेला आहे. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आशिष पाटील आणि विनोद पाटील हे दोन सलमीचे फलंदाज मैदानामध्ये. तर पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज फ्रंट लाईन हिमांशू पाटील. यावेळी सामोरे जाईल फलंदाज विनोद पाटील. इथे चेंडूला हुक केलेला आहे. हुकचा फटका आणि चेंडू निघून जाईल फार लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पाटील खरं तर विनोद पाटीलकडे भरपूर वेळ होता आणि हुकचा फटका त्याच्या माध्यमातून अगदी फाईन खेळला होता. फायनल एक रिझन मधून तो चौकार वसूल करताना. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय चुकीचं शॉर्ट सिलेक्शन. खरं तर ऑन साईडला हा फटका खेळू शकला असता मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विनोद पाटील याने. हा सामना संपल्यानंतर भरोडी संघ नाईक आणि अलिमगड संघ नाईक आपण विराज पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा फाईन खेळलाय आणि यावेळी देखील चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. हा षटकार माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करतात. डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते ते 11 धावा. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती या धावांचा पाठलाग करण्यासाठी त्याप्रमाणे श्री गणेश भरोडी संघाकडून सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू 11 वाजून 36 मिनिटांनी या इनिंग मध्ये डिलिव्हर केला गेलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये पहिला चेंडू बरोबर 11 वाजता डिलिव्हर केला गेला होता. हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस आपण पाहतोय सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. आता त्याच्या विरुद्ध मात्र एक चौकार एक षटकार विनोद पाटीलच्या बॅटमधून. इथे मात्र विकेट चेंडू होता. छोट्या बॅकलीचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिली आहे कव्हर पॉइंट रिझन कडे सिंगल साठी. सिंगल संघाची धावसंख्या 12 धावा. 54 लक्षाचा पाठलाग श्री गणेश भरोडी संघ करतोय. अलिमगड एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर हिमांशू पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना राऊंड विकेट. इथे या कंट्रोल फटका आपण पाहतोय मात्र लॉंग रिझन मध्ये मिडल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 13 वर पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या बिनबाद 13 धावा. एक जीसीए कडून सूचना नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील येत आहे. ज्या संघाचं नाव शेड्यूल मध्ये असेल लॉट मध्ये असेल आणि तो संघ जर उपस्थित राहू शकला नाही किंवा त्या संघाने शुल्क भरलं नाही आणि तो गैरहजर राहिला तर जीसीए नियमाप्रमाणे त्या संघाला पुढील 3 स्पर्धा खेळता येणार नाहीत. त्यानंतरच्या 3 स्पर्धामध्ये नक्कीच
त्या संघाचं नाव घेतलं जाणार नाही. 3 स्पर्धांना त्या संघाला वंचित राहावं लागेल. एक चांगला नेम जीसीच्या माध्यमातून इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाने नाव दिलं, शुल्क देखील नाही दिलं आणि तो संघ जर उपस्थित नाही राहिला आणि शुल्क त्यांनी दिलं नाही तर त्या संघाला पुढील 3 स्पर्धा खेळता येणार नाहीत. आपण जर गैरहजर राहिला तर शुल्क देखील आपण नाही दिले तरी ही कठोर कारवाई आपल्या संघावर केली जाईल. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज मोनिश पाटील याच्यावर सोपवली गेलेली आहे. पेटूचा दुसरं षटक आता मात्र तो घेऊन आलेला आहे. इथे लॉर फुलटा चेंडू होता, टर्न करण्याचा प्रयत्न होता, स्केर ऑफ द विकेट. मात्र चेंडू जातोय या पॉइंट रिझन मध्ये. बॅटकट नक्कीच पंच दर्शवतात. संघाची धावसंख्या 14 धावा. ट्रिपल एस लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय या कापरोबा चषक 20-25 आयोजन जयकापरोबा वेले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. उद्घाटन सामना आपण पाहतोय जरीमरी आलिमगड बी विपक्ष श्री गणेश भरोडी या 2 संघांमध्ये आणि यामधील विजय संघ पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल गावदेवी वेले संघासमोर. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या मेडिकल क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा अतिशय या सप्लायने पूर्ण करतात फलंदाज. संघाची धावसंख्या 16 धावा. 54 लक्षाचा पाठलाग श्री गणेश भरोडी संघ करतोय. कापरोबा चषकामधील उद्घाटनी सामना सध्या आपण पाहतोय जरीमरी आलिमगड बी विपक्ष श्री गणेश भरोडी या 2 संघामध्ये. इथे आपण पाहतोय या कोण बनला होता खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज मोनिश पाटील याचा. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना गोलंदाज मोनिश पाटील. रिवर्स फटका. इथे मात्र प्रॉपर टायमिंग तर साधता नाही. क्षेत्र तिथे आहे तोपर्यंत एक्स्ट्रा रिझन मधून थ्रो येईल. 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने 17 वर पोहोचते. बिनबाद 17 श्री गणेश भरोडी संघ 54 लक्षाचा पाठला करताना. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच जे बरोबर सकाळी 8 वाजता फायनलला सामना कव्हर करून घरी गेले होते ते आता मात्र इथे या आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश भांबरे सर आणि निकलेश बजागे सर दोन्ही ऑफिशियल पंचांचा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचांचा वाईट चष्रा अवांतरता वाढच्या रूपाने. जिथे कमी तिथे आम्ही. नक्कीच आपण बघतोय खास कामगिरी ज्यांची नेहमीच राहते. जिशेचे ऍक्टिव्ह सदस्य देखील आहेत. धनाजी पाटील मास सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. जे खूप मोठे आयोजक देखील आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत. इथे मात्र पिकअप शॉट. चेंडू निघून जातोय या लॉंग लेग रिझन वरून सीमा पार षटकार. विनोद पाटीलच्या बॅट मधून षटकाराने संघाची धावसंख्या येतो. आकार धावसंख्या 25 धावा स्लोअर जुवली. क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय सध्या श्री गणेश बोरोडे संघाची धावफलकावर. इथे मात्र पुढे येऊन पावलांचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. लॉंग ऑफच्या वरून हा फटका आपण पाहतोय या सलग दुसरा षटकार विनोद पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 31 वर 31. आक्रमण या षटकामध्ये नक्कीच शेवटच्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाला होता.
2 षटकांची समाप्तीने 2 षटकांच्या समाप्तीने तर श्री गणेश भरुडी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते बिनबाद जिंदाबाद 31 धावा 31 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर आणि 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. दिनेश भांबरे सर आणि निकलेश बजाके सर हे दोन्ही ऑफिशियल पंच नक्कीच इथे दाखल झालेले आहेत. या दोन्ही पंचांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खूप बिझी शेड्यूल त्यांचं देखील आहे. अगदी सकाळी 8 वाजेपर्यंत ही स्पर्धा कव्हर करतायत. चेंडूमध्ये इथून 23 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या श्री गणेश भरुडी संघ आपण पाहतोय आणि जमेची बाजू कुठल्या प्रकारचं गडी श्री गणेश भरुडी संघाने गमावलेलं नाही. सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू होता मात्र बीट होतोय एक्स्ट्रेक्षक आणि जिथे एकही धावून होते तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा पंजारकडे येतोय. आव्हान त्याच्या रूपाने धावसंख्या 32 धावा. उद्घाटन सामना आपण बघतोय या श्री गणेश भरुडी विपक्ष जरीमरी अलिमगर बी या दोन संघामध्ये. कापराबाद चषक 20-25 मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 33 धावा धावप्लेकर पाहायला मिळत आहेत. आव्हान येते 54 धावांचं 54 लक्षाचं पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे श्री गणेश भरुडी संघाकडून केला जातोय. आर्यन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्विंग अँड मिस. पहिले षटक हिमांशू पाटील यांनी हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं मोनिश पाटील यांनी आणि तिसरं षटक आता मात्र आर्यन पाटील हाताळताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना सध्या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चिनू निघून जाईल सीमा पार 1 बाउंड चौकार. पण स्क्वेअर लेग रिझन मधून हा चौकार उचल करताना फलंदाज आशिष पाटील. प्लॅन मिस. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अगदी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळत आहे. ती 37 54 लक्षाचा पाठलाग श्री गणेश भरुडी संघ करतोय. मात्र चांगल्या स्थितीमध्ये हा संघ सध्या पाहायला मिळतोय. आर्यन पाटील राईट मोड द स्टंप. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. सरळ क्षेत्राच्या मध्ये मिडविक रिझन मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही. पहिला फलंदाज अखेर श्री गणेश भरुडी संघाचा तंबूच्या आसऱ्याला परतताना. दरम्यान वॉइस ऑफ मोरबाड आमचे सहकारी समालोचक सुनील शेलके सरांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून धडाकेबाज वडवली या बिग इव्हन त्यानंतर बिग बॅश धमाका कोणगाव देखील कव्हर करताना आपल्याला ते पाहायला मिळाले होते. आणि आज त्यांचा आवाज कापरोबा चषकामध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळेल. अनेक मेगा इव्हेंट नक्कीच त्यांच्या माध्यमातून अगदी स्वर्गीय कबीर निर्मल चषकामध्ये नक्कीच ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सुनील शेलके सर. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
सुनील पवार सर आणि सुनील सेलके सर यांचा आवाज आज संपूर्ण दिवस आपण या स्पर्धेमधून ऐकणार आहोत. सुनील पवार सर नक्कीच आपण पाहतोय अगदी यवतमाळ इथून ते भिवंडीमध्ये रवाना झाले आहेत आणि कराड इथून सुनील शेलके सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हिमांशू पाटील आपण पाहतोय मारता क्या न करता सेटू हिमांशू पाटील आपल्या कोट्यातील दुसरे षटक करण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि पहिला चेंडू डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलक 37 धावा. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे मात्र सरळ स्क्वेअरलेगच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. त्या स्पर्धेची फायनल सकाळी 8 वाजता खेळली गेली होती आणि भिवंडी तालुक्यामध्ये ही पहिलीच घटना घडलेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये या भरकटतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा पंचांचा वाढचा इशारा. आमचे पंच धनाजी पाटील सरांना खूपच बिजी ठेवलेले आहे. गोलंदाजाने आपण मध्ये 2 दिशांचे चेंडू. संघाची धावसंख्या 39-39. 15 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय या हाफ अँड टफ चान्स होती की मात्र त्याचा फुलमध्ये कन्वर्ट करणं खूप महत्वाचं होतं. एक सिंगल रन्स फलंदाज शैलेश पाटील पूर्ण करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या बरोबर 40 वर पोहोचते. 14 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. उद्घाटन सामना आपण पाहतोय जरीमरी आलिमगर रब्बी विपक्ष श्री गणेश भरोड या 2 संघामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. हिमांशू पाटील आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि सांघिक 4थं षटक हाताळतोय. इथे केवळ स्टंप कव्हर केल्यात कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रनचा अजय पाटील पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 41 धावा. 41. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात विजय संघ विपक्ष वावेकर चषकाचा विजेता संघ गावदेव वेले. आणि मालोडी चषकाचा विजेता संघ देखील गावदेव वेले. हिमांशू पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू होतो ऑफ साइडला. लेग बायचा इशारा पंजर करून येतो. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. 42 धावा. 42.
धावसंख्या 42-42, आव्हान आहे ती या 54 धावांचा. 12 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी या श्रीगणेश भरोडे या संघाला. केवळ दिशा दिलेल्या या रूम बनवून आपण बघतो पॉइंट रिझल्ट मध्ये मिसफिल्ड खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र फक्त एकच धाव फलंदाज तिथे पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीने 4 षटकांसाठी बरोबर 20 मिनिटाचा वेळ देखील घेतला गेलेला आहे. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये इथून 11 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष गावदेवी वेल आणि त्यानंतर भरत स्पोर्ट्स वलपाडा विरुद्ध हंसिका पिंपलकर, त्यानंतर भक्तिधाम डोंगे विरुद्ध जनमान पिंपलास याचं शेड्यूल असणार आहे. जे कापरोबा क्रिकेट क्लब वेल आयोजित कापरोबा चषक 2025चं हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामधील उद्घाटन सामना सध्या आपण बघतोय जरीमरी अलिमगड बी विपक्ष श्रीगणेश भरोडे या दोन संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी संघानेकडे सोपवली आहे गोलंदाज कौशल पाटीलकडे. कौशल्याला आपलं पूर्णपणे कौशल्य दाखवावं लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 11 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे. आणि समोर आपण बघतो हिटमॅन ऑफ भरोडे अजय पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या समेत शैलेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण श्रीगणेश भरोडे या संघासमोर. पहिला चेंडू इथे मात्र जोरदार अपील आणि येस पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता नक्कीच खिलाडूवृत्ती आपल्याला पाहायला मिळते, कारण पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाही आणि या अजय पाटील खिलाडूवृत्ती दाखवताना आपण बघतोय स्वतःच नक्कीच बाहेर निघालेलं आहे. बिग ब्लो मोठा मासा गलायला लागतोय, खूप मोठा हादरा म्हणता येईल श्रीगणेश भरोडे संघाला अजय पाटीलच्या रूपाने. बिग ब्लो मोठा हादरा अजय पाटील नक्कीच आपण पाहतोय स्वस्तात बाधून फॅलमध्ये परतलेला आणि इथून थोडासा दर्पणाखाली असेल श्रीगणेश भरोडे संघ. मात्र अजूनही सामना संपलेला नाही, कारण शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर अश्विन पाटील. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. कौशल पाटील इथे मात्र चेंडूला फिरकून दिला, भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमाच्या बाहेर गेला. मोके पे छक्का अश्विन पाटीलच्या बॅट मधून.
ठरतो या गोलंदाजीमध्ये ज्यांनी या 2 षटके हाताळली होती, ज्यामध्ये एकूण 15 धावा खर्चले होते आणि 2 विकेट चटकावले होते. आणि फलंदाजी करताना अगदी घंटो का मिनिटो मे करताना संघ अडचणीत असताना आपल्या संघाला विजय संपादन करून दिणारा अश्विन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. अश्विन पाटील इज मॅन ऑफ द मॅच. माजी सरपंच द्वारकानाथ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. अश्विन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर.